विदर्भ साहित्य संघ यांचं 69वं मराठी साहित्य संमेलन ज्या ठिकाणी घेतलं गेलं तेच हे उबंटू इंग्लिश माध्यमाची शाळा, जाम रोड, यवतमाळ शहराच्या बाजूला अगदी 5 किलोमीटरच्या बाजूला निसर्गरम्य ठिकाणी ही शाळा आपल्याला दिसते आहे. हा परिसरही या ठिकाणी दिसतो आहे. आणि विशेषतः या ठिकाणची सांगायची झाल्यास या ठिकाणी जी एक कर्मचारी आहे, श्री अजिंक्य कोत्तावार असं त्यांचं नाव आहे. आणि 42 पेटंट हळदीच्या मध्ये सर्वाधिक त्यांनी संशोधन करून मिळविलेलं आहे. आपल्याला आत्तापर्यंत पिवळ्या रंगाची हळद असते हे माहीत होतं, परंतु त्यांनी काळ्या रंगाची हळद आणि पांढऱ्या रंगाची हळद हेही वेगळे पेटंट या ठिकाणी शोधलेले आपल्याला दिसते आहेत. इथे प्रत्यक्षात आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहू शकतो, त्याची अनुभूती आपण घेऊ शकतो. इतकं सुंदर एक हळदीच्या संदर्भातलं पेटेंट अजिंक्य कोत्तावार या व्यक्तीने केलं आहे. मी आपल्याला त्या व्यक्तीचा पूर्ण जो आहे कुठल्या क्षेत्रामध्ये यांनी प्रगती केली तो फोटो पण या ठिकाणी मी आपणाला दाखवतो आहे. इतकं सुंदर कार्य करणारं जे आपण ज्याला अँटीबायोटिक म्हणतो असं जे छान एक पेटेंट आपल्याला दिसते आहे. हे सगळी साहित्यिक मंडळी या ठिकाणाहून आपण इकडे परिसरामध्ये प्रवेश केलेला दिसते आहे. मी प्रकाश गोंडे शिक्षक आपणापर्यंत ही माहिती पाठवत आहे. धन्यवाद.